आम्ही आता धुळ्याच्या जवळ आलेलो आहे. कसं वाटतं आता? चांगले वाटते. आणि रस्त्याने एवढं ऊन होतं ते चांगलं नाही वाटत. तिथे आणि दादा टाकणार मी तू. आता आम्ही धुळ्याच्या पुढे आलोय. आता हादाखेड जवळ थांबलोय. धार अजून 170 किलोमीटर आहे. अजून जेवणासाठी थांबलो होतो इथे हॉटेल प्रगती शुद्ध शाकाहारी. म्हटलं पुढे गेल्यानंतर मराठी हॉटेल तर बंद होऊन जाते, म्हणून आता जेवण करून पुढचा प्रवासाला लागणार आहे. नर्मदा क्रॉस करून आम्ही आता पुढे आलोय. म्हणजे 60-62 किलोमीटर राहिलेले धार गडकालिका. तिथे दर्शन घेऊन मग पुढे आम्ही उज्जैनला जाणार आहेत. रात्र तर होईलच उज्जैनला जायला. म्हणजे उज्जैनमध्ये मुक्काम पक्का आहे. फक्त आता धारमध्ये दर्शन लवकर झालं पाहिजे. आम्ही गडकालिका मातेचं दर्शन घेतलंय. आमची म्हणजे धार पवार घराण्याची ही कुलदेवी आहे. एवढं निवांत शांत वाटते मनाला. आल्यानंतर गर्दी नाही, धक्काबुक्की नाही, काही नाही. एकदम असं छानसं कन्स्ट्रक्शन आहे मंदिराचं. जुन्या काळच्या पायऱ्या वगैरे पण आहेत आणि नवीन रंगरंगोटी केलेली आहे. धारवरून आमच्या कुलदैवती देवीचं दर्शन घेऊन उज्जैनकडे निघालो बदनावर मार्गे. तुम्ही जर धारवरून बदनावर मार्गे उज्जैनला जात असाल आणि तुम्हाला ऑनलाईन CNG पाहिजे असेल तर तुम्ही एक्सपेक्ट पण नाही करणार अशा ठिकाणी भेटेल. मेन हायवे सोडून आतमध्ये 1 किलोमीटर आलो आहे आम्ही. रस्ता धड नाही इथं, पण ऑनलाईन CNG असं पाहिजे. आणि गावागावातून येणारे सिमेंटाचे रस्ते बिनधास्त 100-110 गाडी पळवली मी. कुठंच स्पीड कमी केली नाही. स्पीड ब्रेकरचं टेन्शन, ना रस्त्यावर कुत्रे आले ना रस्त्यावर माणसं आले. मागच्या 2-4 वर्षांपासून माझे भरपूर मित्र उज्जैनला येत होते आणि मला विचारलं होतं की जायचं का म्हणून. पण माझा प्रण होता की उज्जैनला जेव्हा जाईल तेव्हा स्वतःच्या गाडीतच जायचं, नाही तर जायचं नाही तोपर्यंत. असं महादेवाकडे पण तेच मागणं होतं माझं. आज ते इच्छा पूर्ण होती. ही नदीचा पूल क्रॉस केला की आपण महाकालाच्या नगरीमध्ये प्रवेश करतो लगेच. जय महाकाल.
बऱ्याचशा वेळेस आतमध्ये मोबाईल नेऊन देणार नाही तुम्हाला, पण तुम्ही बाहेर आल्यानंतर इथं खूप सारे फोटोजेनिक स्पॉट्स आहेत, तिथे फोटोज काढू शकता.